दरवर्षी कल्याणपूर्वेत नालेसफाई व्यवस्थितपणे न झाल्याने पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी मुख्य नाले गटारे तुंबून पावसाचे पाणी नागरिकांच्या राहत्या घरात शिरून नागरिकांचे नुकसान होते। पावसाळा जवळ आला तरीही नालेसफाई अपूर्ण असल्याने कल्याणपूर्व विधानसभेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत कल्याणपूर्व भागात नालेसफाईच्या कामाची पाहणी करत ही बाब अधिकाऱ्यांच्या निर्देशनास आणून दिली। कंत्राटदाराने केवळ फ्लोटिंग मटेरियल काढून कामाचा दिखावा केला आहे। सर्व गाळ नीट काढण्यात आलेले नाही। तसेच रस्त्यावर जागोजागी मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढीग साचलेले दिसून आले। याचे वास्तववादी चित्र संबंधित अधिकाऱ्यांना दाखवण्यात आले। त्याचप्रमाणे या संदर्भात लवकरच माननीय आयुक्तांची भेट घेण्यात येणार आहे। यावेळी प्रभाग सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात, उपअभियंता उमेश भट्ट, माजी नगरसेवक मनोज राय, उत्तर भारतीय मोर्चा मंडळ अध्यक्ष सत्यप्रकाश उपाध्याय, नितीन तरे, वंदना मोरे, मनोज माडी, यशोदा माडी, मोना शेठ, लल्लन कनोजिया तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आता आम्ही फिरत आहोत इकडे नालेसफाईचं काम बघत आहोत। तर कुठे पण असं समाधानकारक नालेसफाई झालेली नाहीये आणि आता 7 तारखेपासून पाऊस पडेल तर नालेसफाई झाली नाही, त्याच्यामुळे लोकांच्या घरांना पाणी जाऊ शकतो आणि ते त्रास होऊ शकतो लोकांना। त्याकरिता या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर त्याचे नाल्या अजून साफसफाई झाली नाही ते करून घ्यावे आणि कचऱ्याचे जे ढीग दिसतात आजूबाजूला या संदर्भात आयुक्तांची लवकरात लवकर भेट घेऊन आम्ही त्याच्यावर मार्ग काढू।